नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमर सुमन प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे काही केले पदरी घाली पिळा बाप निर्बळासाठी भाळा प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे काही केले तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे काही केले समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदक प्रदेशम विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधिले तेन सुटे काही केले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठ उभूषित या महाराष्ट्राचा प्राण दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी आपल्या कीर्तनात ज्यांनी आणून उभा केलं ते संत तुकाराम महाराज सज्जन हो या महाराष्ट्राची माती ज्यांच्या जन्मानं ज्यांच्या अवतारानं सुजलाम सुफलाम झाली ते 4 बा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली दैवता आहेत एक पंढरपूरचा विठोबा छत्रपती शोभा ज्यांच्या समाधी सोहळ्यानं उभा महाराष्ट्र अलंकृत आहे ते ज्ञानोबा आणि ज्यांच्या सदह वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदाय सुजलाम सुफलाम झाला ते जगद्गुरु संत तुकोबा याही पेक्षा सोपी तुकोबांची व्याख्या उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात मित्रासारखा वागत राहिला त्याला सखाराम म्हणतात कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात पण जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला ना त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एवढे श्रीमंत संत तुकोबा अशा श्रीमंत साधूचा आजच्या या नामसप्ताहातल्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाच्या सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे पहिलं बंधन देवाला आवडतं त्या बंधनाचं नाव आहे प्रेम आणि दुसरं बंधन देवाला आवडतं त्या बंधनाचं नाव आहे भाव प्रेमानं देव मिळवता येतो आणि भावानं मिळवलेला देव टिकवून ठेवता येतो प्रेमानं चटकन त्याच्या जवळ जाता येतं पण भावानं त्यालाच आपल्याकडे आणता येतं प्रेम पुतनेनंही केलं होतं देवावर लटकचं का होईना पण जिचं प्रेम होतं तिला स्वतःहून देवाकडे जावं लागलं जिचा भाव शुद्ध होता देवाला तिच्याकडे यावं लागलं उदाहरण पुतनेला स्वतःहून कृष्णाकडे जावं लागलं आणि देवाला स्वतःहून कुब्जेच्या झोपडीत यावं लागलं शूर्पणखा स्वतःहून देवाकडे गेली रामाकडं अण्णा कापून माघारी आली पण शबरीचा भाव इतका शुद्ध होता की जगाच्या मालकाला प्रभू रामचंद्राला स्वतः शबरीकडे यावं लागलं म्हणून प्रेमाचं बंधन महत्वाचं आणि त्याहीपेक्षा भावाचं बंधन अति महत्वाचं ही 2 बंधनं आजच्या अभंगातून संत तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला 2 उदाहरणांद्वारे समजावून देत आहेत ईश्वराला प्रेमाचं बंधन आवडतं यात काय शंका आहे देव प्रेमाचा भुकेला आहे शबरीच्या हातची उष्टी बोरं खातो नामदेव महाराजांच्या हातचं दूध पितो सावता महाराजांच्या शेतीमध्ये शेती करू लागायला जातो सजन कसायला मांस तोडू लागतो हे कशाचं उदाहरण आहे हे प्रेमाचं तर उदाहरण आहे दुपारी 12:30 वाजता सजन कसाई जेव्हा मांस तोडत होता तेव्हा जगाच्या मालकानं पाठीमाग उभा राहावं सजन कसाई काय देवा उरकत नाही वाटतं तुम्हाला अरे नाही उरकत 2 दिवसाव श्रावण आला श्रावणाच्या आधी असताना त्यामुळे काळ्या पिशव्या बांधायला माणसं कमी पडतात असं करा तुम्ही तोडून द्या मी वजन करून देतो सजन कसाया विकू लागे मांस 12:30-1 वाजता जर सावता महाराज शेतामध्ये शेती करत असतील तर त्यानं तिथं जावं माळ्या सावं त्यास खुरपू लागे काय गंमत आहे जनाबाई दळण दळायला बसायचं
पहाटे पहाटे जगाचा बाप जनाईचं दार वाजवायचा, जने दरवाजा उघड. मग जनाबाईनं दार उघडाव. जातं पाहिलं का कधी? जातं जातं एक दिवस जे जातं त्याचं नाव जातं. जातं जनीनं एक पाय पूर्ण लांबवावा. जात्यावर बसायची एक विशिष्ट पद्धत आहे. एक पाय पूर्ण लांबवावा लागतो, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवावा लागतो. उजव्या हातानं ते जातं ओढायचं असतं आणि ते मधल्या हातानं म्हणजे डाव्या हातानं ते दाणे त्याच्यामध्ये सोडायचे असतात. जातं पाहिलं का? आताच्या पुरींना काय माहिती आहे जात्यावर कसं बसायचं. तिला जर म्हटलं ना जा बाई जात्यावर जाऊन बस, ती वर चढून बसायला बसली महाराज. तिला काय माहित जात्यावर कसं बसायचं हे त्यांना काय माहित आहे. परात होती, आता आपल्याकडे परात आहे. काठवट होती, काठवटीची जागा कुणी घेतली हो? परातीनं. तुमच्याकडे परातच म्हणतात ना. भाकरीचं ताट, त्याच्यामध्ये काय बनवता तुम्ही? पूर्वी तीच भाकरी कशात बनवायची हो? काठवट होती की नाही लाकडाची, तिला 2 कान होते माझ्यासारखे मोठे, त्याच्यावर अंगठी ठेवायला जागा होती. आता परातीला अंगठी ठेवायला जागा आहे का? पण तरी सुद्धा अंगठ्यात धरावी लागते की नाही परत? मग तुमचं लेकरू म्हणतंय म्हातारे तुझ्या हाताले चव नाही, पण माझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. भाकऱ्या थापताना पाच जा. तिच्या पायाचे 2 अंगठे परातीत असतात. तिच्या पायाचा स्पर्श भाकरीला होत नाही तोवर भाकरी पुण्यवान होत नाही. विहिरीवरून पाणी आणायचं होतं, हंड्यावर हंडा होता. आता किचनच्या कट्ट्यावर पाणी आलं, नळाला नळी लावायची आणि हंड्यात घेऊन सोडायची. अजून 5 वर्षानं पाहुणा सोयरा जर आपल्या घरी आला तर आपल्या घरातल्या बाया डायरेक्ट पाईप पाहुण्याच्या तोंडाला लावणार, प्या आणि जाता नळ बंद करून जा. हे सगळं बदललं आता. पूर्वी पुरींना काळजी लागायची, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी जुळून राहिली, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल. सासू पुढून आली तर सून घामा घुमवायची. आता सुनाला पाहिलं की सासूला थंडी वाजून येत. हे सगळं बदल. जनाबाईनं उठावं, दाराची कडी काढावी, देवानं आतमध्ये प्रवेश करावा. पांडुरंगा दळण दळू लाग, मग बघते तुझा पाहुणचार. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओ व्यागाव व्रतारा तू ये रे बा. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या जात्याच्या ग मुखी घालिते मी मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही भुने. जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या. एवढं प्रेम त्या जनाबाईचं पांडुरंगावर. जनीनं पुढं म्हणावं, म्हण रे देवा माग सासू आणि सासरा. देवान तेच म्हणा, सासू आणि सासरा. जनीनं पुढं म्हणावं, दिरतो तिसरा. देवान तसंच म्हणावं, दिरतो तिसरा. ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. देवान तसंच म्हणा, ये रे बा विठ्ठला. रुक्माई आल्या होत्या मागं पळत पळत. खिडकी उघडली, त्या म्हणाल्या पांडुरंगा काय म्हणताय? मग पांडुरंगाने पुन्हा रिपीट केलं, ओव्या गाव भ्रतारा तू ये रे बा. रुक्माई म्हणल्या मला नवरा आहे, तुमच्या नवऱ्याची काय भानगड आहे? हे प्रेमातलं आहे. इतकं प्रेम, प्रेमाचं बंधन देवाला आवडतं. पुढचं ऐका. जणे ओव्याच येतात, जणी म्हणली शिव्या सुद्धा येतात. दे बर तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. बापरे एवढ्या भारीतल्या याच्यापेक्षा चांगले येतात, दे बर. मग जनाबाईनं सुरुवात केली, अरे अरे इठ्या मुळ मायेच्या कारट्या. बापरे जनाबाई काय एवढ्या भारीतल्या शिव्या देतात? तुमचं माहेर नाशिक जिल्ह्यातलं बाबळेश्वर तर नाही ना? तुला कसं कळलं शिव्यावरनं? मग जणी म्हटली हे प्रेमाच आहे. जनी बैसली नायाला पाणी नाही सण्याला. जनी उभा राहो नि अंगणी शिव्या देते दासी. जनी नख दंताची करोनी फनी. नखदंताची करोनी फनी. नाऊ घाली चक्रपाणी.
वेणी घातली का कधी पुरीची? पुरीची वेणी घालताना तिला समोर बसवावं लागतं आणि आपल्या दोन बोटानं तिचे केस दोन्ही बाजूला घ्यावे लागतात. नख दंताची करो निफणी, हे सगळं प्रेमाचं आहे. नामदेव महाराजांच्या हातचं दूध पितो त्या अर्थी देवाला प्रेम आवडतंय. चोखोबऱ्यांची हाडं गोळा करून आणा नामदेव बुवा आणि आपल्या पंढरपुरात महाद्वारात माझ्या चोखोबाला समाधी द्या. पांडुरंगा, मी नामदेव आहे, तुम्ही सांगितलेलं काम मोडणार नाही. हा देह तुमच्याकरता अर्पण करायचा. चाललो मी हाडं आणायला, पण चोखोबाची हाडं मंगळवेड्यावरून आणायची आणि मंगळवेड्यावरून आणलेली हाडं पंढरपुरात तुमच्या समोर समाधीस्थ करायची. तिथं समाधी द्यायची चोखोबाला. पण हो महाराज, 25 लोकांच्या अंगावर भिंत कोसळली होती. एका चोखोबाची हाडं ओळखू कशी? कानाला लावा, विठ्ठल विठ्ठल ज्यातनं आवाज येईल ती माझ्या चोखोबाची हाडं आहेत. का बरं? जर जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, चोखोबऱ्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. सावता महाराजांच्या शेतात संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज देवाला शोधायला येतात. त्यावरती मला असं वाटतं देवाला प्रेम आवडत असेल आणि नसल विश्वास तर लक्षात ठेवा, देवाला प्रेमाचीच फक्त भूक आहे. तो प्रेमाचा भुकेला. जय हो. थोर प्रेमाचा भुकेला. 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 हाचे दुष्काळ तयाला. हाचे दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला. पांडुरंग परमात्म्याचा प्रत्यय आपल्याला आला नाही ना, त्यावरती कुठंतरी देवावरचं प्रेम कमी पडते. बरेच जण म्हणतात देव नाही, अमुक नाही, तमुक नाही. आमच्या गावाकडे एक व्याख्यात आला होता, देव नाही या विषयावर बोलायला. विषय कोणता होता? देव नाही. एवढं सुंदर बोललं ते. त्याचं व्याख्यान झाल्यावर मी त्याची गाठ घेतली. म्हणलं साहेब, काय तुमच्या आवाजातला चढ उतार आहे हो, काय तुमची शब्द फेक आहे. आम्हाला आवडलं. देव नाही या विषयावर किती सुंदर बोलला तुम्ही, पण एवढं सुंदर देव नाही या विषयावर बोलायला तुम्हाला जमलं कसं? तो म्हणला देवाचीच कृपा. आणि विषय कोणता होता? देव नाही. माना नाही तर मानू नका, त्याला प्रेम आवडते. बंधन आहे. जीवाच्या पाठीमागं 3 बंधनं लागलीत. पहिलं बंधन कर्माचं, दुसरं बंधन संसाराचं आणि तिसरं बंधन आहे गुणाचं. या 3 बंधनात प्रेमाचं बंधन विसरून गेलो आपण. पहिलं संसाराचं बंधन एवढं अडकून गेलो की ज्ञानोबा यांना म्हणावं लागले, संसार बंधन तोडावेगी. ज्या अर्थी म्हणले त्या अर्थी अडकलो असेल ना, स्वतः तुकोबानी म्हणावं, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत आया सेवा कुटुंबाची. असं आहे, ज्याला ज्ञान पाहिजे ना त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला वाटतंय समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. या मताचे आम्ही तेने सदाचिता समाधान. जय हो. तेने सदाचिता समाधान. समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदाचिता समाधान. तेने सदाचिता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष सदा समाधान. कदा नाम घोष कधी कधी समाधान. तुम्ही पहा, मी नेहमी सांगतो 2 मणी जपायचे दिलीप भाऊ, एक माळेतला आणि दुसरा खिशातला. पण या 2 मण्यात फरक आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो
आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. परत ऐका बरं, पुण्य असं आत खेचायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकार बाबाचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे केला इशारा जाता जाता. पुण्याची गणना कोण करी, का बरं? अरे नामस्मरण करणाऱ्याच्या वाट्याला यमाचा दूतही जात नाही. यमधर्म सांगे दूता ते नाही तुम्हा सत्ता, जे तर होय हरिकथा सदा घोष नामाचा. नाही जायचं तिकडं. आणि जर एखादा गेला तर तो माघारी जाऊन सांगतो, दूत सांगतच हे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो ना गवितो आम्हा विष्णुदास म्हणून. देवा आम्हाला तिकडं प्रवेश बंदी आहे रे. जिथं नामस्मरण होतं, जिथं सप्ताह होतो, जिथं कीर्तन होतं तिथं जायचं नाही. तुम्हाला सांगितलंय मग का जाता? अरे सुदर्शन यावा घिरटी फिरे भोवती. गेलात ते गेलात, परत जाऊ नका. म्हणून नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या वाट्याला यम कधी जात नाही. तसा तर काळ सगळ्याच्याच वाट्याला जातो. नाटाच्या अभंगात आज सकाळी एक प्रमाण वाचलं मी. अल्पभाव अल्पमती अल्पायुष्य नाही हाती, अपराधाची ओळील मूर्ती अहो वेदमूर्ती परियेसा, किती दोषा देऊ परिहार. अल्पभाव, फिलिंगलेस आहेत माणसं, भावनाही नाही. तो रस्त्याच्या कडेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक थांबतात का? बगल देऊन जातात. हे कलियुग आहे. इथं आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायची बंद करतात. जोपर्यंत आपली शेती पडीक राहते तोपर्यंत गावकीला भावकीला गोड लागतो आपण. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित करू ना, त्या दिवशी आपलीच भावकी आपला रस्ता अडवते. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात त्या दिवशी जगाकडे पैसे नसतात महाराज. हा अनुभव घ्या तुम्ही, मग कळेल. इथं कुणीच कुणाच्या मागं नाही. हे कलियुग आहे. जी भावकी रामाच्या मागं नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागं नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागं नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं नाही. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. इथं कोण कोणाला आपलं म्हणायला लागले. हे 4 माळकरी आहेत वारकरी आहेत म्हणून जग टिकलंय महाराज. हे नाकारून चालायचं नाही. एक लक्षात राहू द्या, माणसाला शेकडो हजारो मित्र असावेत, पण त्या हजारो मित्रांच्या यादीला एखादा मित्र माळकरी असला पाहिजे. हे कधी विसरू नका. एखादा मित्र वारकरी असला पाहिजे. लेका गोव्याला महाबळेश्वरला फिरायला घेऊन जाणारे मित्र तुम्हाला पावलो पावली मिळतील, पण खांद्यावर हात टाकून दोस्ता चल पंढरपूरला जाऊ, चल त्र्यंबकेश्वरला जाऊ, चल सप्ताह बसलाय आमच्या गावात पारायण आहे, चल कीर्तन आहे बोराटे महाराजाचं ऐकायला जाऊ, असं म्हणणारा जोडीदार तुम्हाला नवसाने मिळत नाही. आपल्याला बिघडवायला जगाचा अल्गोरिदम सुरू आहे सध्या. हे जग बिघडवायला बसले. आपलं फेसबुक, आपलं इंस्टाग्राम, आपलं यूट्यूब, आपलं गुगले महाराजाचे अकाउंट, सगळी हे सगळे आपल्याला बिघडवायला बसलेत महाराज. नको नको त्या जाहिराती, नको नको ते स्क्रीनवर येते. चित्राबरोबर चारित्र्य, भावनाबरोबर भावना, आरोग्याची काळजी, दृष्टीबरोबर दृष्टिकोन, आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान ज्याला मिळवता येईल तो या महाराष्ट्रात राज्य करेल. हा महाराष्ट्र कधी सुधारेल माहिती आहे? ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा एखाद्या कीर्तनकार महाराजाचं महत्व उभ्या महाराष्ट्राला कळेल, त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचे फोटो जेव्हा या पोरींच्या स्टेटसला असतील तेव्हा आपला महाराष्ट्र सुधारेल. त्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल, त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारलेला असेल. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारलेला असेल. लोक म्हणतात आमचं चांगलं झालं ना, आम्ही लय सुधारलो ना, अमुक झालं तमुक झालं. कोण्या भ्रमात आहेत तुम्ही? बाहेर या. इथं बायको नवऱ्याची सुपारी देऊन राहिली महाराज. 52 वर्षाच्या नवऱ्याचा 47 वर्षाची बाई काटा काढते आणि म्हणे आमचं एकमेकांवर फार प्रेम आहे. चित्रापेक्षा चारित्र्य अति महत्वाचं असतं. प्रेमाचं बंधन सांगतो. चित्र काय आज आहे उद्या नाही. चित्र टिकत नाही. माझं चित्र आहे ना, तुम्ही तुमच्या पत्रिकेवर छापलेलं, ते 4 वर्षापूर्वीच आहे. काय चित्र दिसतंय पठ्ठ्याचं, आता करपून गेलंय चितार माझं. हे चित्र सुद्धा लग्नात काय दिसत असेल आता, जर एवढं रुबाबदार दिसतंय तर नानाचं चित्र, नानाच किती सुंदर दिसत असेल, पण चित्र राहत नाही हो, चारित्र्य टिकतं. तुम्ही पहा ना,
त्याला विचारलं लग्न झाल्या झाल्या, काय रे काय दिसतंय चित्राच्या डोळ्यात? तो म्हणे महाराज तो डोंगर दिसतात, झरे दिसतात, समुद्र दिसतो, सागरासारखे तिचे डोळे आहेत, चांदण्या दिसतात, चंद्र दिसतो तिच्या डोळ्यात चित्राच्या. त्याला 5 वर्ष उद्या लागणार आणि मग विचारा आता काय दिसतंय रे चित्राच्या डोळ्यात? चिपडं दिसतात महाराज, ह्याच्या पलीकडे काय दिसत नाही. चित्र आज आहे तर उद्या नाही, चारित्र्य टिकतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राज नजरानं आणलाय तुमच्या करता. छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. अरे अशी चामूची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो, वदले ते शिव छत्रपती. हे चालणार नाही. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला, बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई का आली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. साडी चोळी आणली माझ्या शिवबानं, त्या माऊलीच्या तळ हातावर टेकवली आणि एक हाक मारली, आई आशीर्वाद असू द्या. का हाक मारली? या शब्दात फार मोठं वजन आहे महाराज. आई. अरे ज्याला आईचा पदर कळाला ना त्याला आई कळते. जगातला सगळ्यात श्रीमंत शब्द कोणता असेल ना? पदर. पदराला कान्हा मात्रा वेलांटी उकार नाही. पदर. त्याला गाठ नसते महाराज. जगातल्या सगळ्या वस्त्रांना गाठ आहे, पदराला गाठ नाही. ज्याला आईचा पदर कळाला त्याला जग कळालं. जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान करायचा, आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. पदर जर एवढं प्रेम करत असेल, आई किती प्रेम करेल हे शिवबांना कळालं. साडी चोळी दिली, आई ये जा, हाक मारली. आई या शब्दात प्रेम. पाठवून दिलं तिला. दिसायला चांगली नव्हती म्हणूनच लावलं राजानं. चांगली नव्हती म्हणून ना, किती सुंदर होती ऐकायचे. आपल्याला तर दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं तरी शायनिंग आणतात. इतकी सुंदर होती की तिचं वर्णन एक कवी करतो. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. ओ काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तू शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. ओ शिवरायाच्या छायेखाली नवती कसली वान, शिवरायाच्या छायेखाली नवती कसली वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद, बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद, शिवरायाच्या चरणी झुकते तेव्हा शिर, शिवरायाच्या चरणी. शिवरायाच्या चरणी झुकते तेव्हा मान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की. चित्र टिकत नाही, चारित्र्य टिकतं. आपल्या घरात आजोबाचा पंजोबाचं चित्र नाहीये, फोटो नाहीये,
पण आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, सद्गुरू जोग महाराज, दांडेकर मामा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची चित्र आहेत ना. चित्र टिकतं. पण कुणाचं? ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्याचं चित्र टिकतं. मी नेहमी एक वाक्य सांगतो, सज्जन हो, गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं फेसबुकचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या पोस्ट स्टोऱ्या डिलीट होतात, व्हायरल झालेले व्हिडिओ सुद्धा नष्ट करता येतात, पण स्वतःच्या चारित्र्याची हिस्ट्री कधी डिलीट होत नाही, हे लक्षात राहू द्या. चारित्र्य जपा. ज्यानं चारित्र्य जपलं ना त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. हे जपणं फार कठीण आहे. रस्त्यानं चालताना मध्ये चककणारी गोष्ट पडली तर सांभाळा स्वतःला. तरुण पोरं पोरी ऐका बरं, तुम्ही जर कॉलेजच्या रस्त्यानं जात असाल आणि रस्त्यानं चालताना एखादी चककणारी गोष्ट दिसेल ना तर सांभाळा स्वतःला. थांबू नका तुम्ही, पुढे जा, पुढे हिरा असेल. पोरं ऐकताय ना, चककणाऱ्या गोष्टीसाठी थांबायचं नसतं. बरेच जण चककणाऱ्या गोष्टीतच अडकून पडतात. चककणाऱ्या गोष्टी असतात ना, ज्याला चांगली माणसं मिळवायची त्यानं चककणाऱ्या गोष्टींच्या नादाला कशाला लागावं. काही जण चककणाऱ्या गोष्टींच्या नादाला लागले. आता तर बऱ्याच चककणाऱ्या गोष्टी, अरे चककणाऱ्या गोष्टी कळल्या का नाही तुम्हाला? रात्री असतात टोल नाक्याच्या बाजूला आजूला चककणाऱ्या गोष्टी. तुम्हाला नसेल माहिती, तुम्ही सज्जन माणसं आहेत. चककणाऱ्या गोष्टी असतात ना, अरे टोल नाक्यावर असतात ना चककणाऱ्या गोष्टी. आता तर जिथं जिथं स्पीड ब्रेकर तिथं तिथं चककणाऱ्या गोष्टी. पण चककणाऱ्या गोष्टीच्या नादाला लागायचं नाही माणसानं. त्यांना क्रॉस करून पुढे जायचं, यश मिळतं. पुरे हो, जिला पुढे जायचंय, जिला मोठं व्हायचं ना, तिनं 10वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत कुठल्याच चककणाऱ्या गोष्टीच्या नादाला लागू नये. एक पोरगी वैष्णवी नावाची चककणाऱ्या गोष्टीच्या नादाला लागली. पुण्यातलं प्रकरण आठवा, मागच्या 2 महिन्यापूर्वीचं आगवणी कुटुंब. वैष्णवी नावाच्या पोरीनं चककणाऱ्या गोष्टीच्या नादाला लागायचा प्रयत्न केला, माती झाल्या आयुष्याचे महाराज. चककणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू नका. एक लक्षात राहू द्या, लबाडीनं मिळवलेल्या 2 लाखांच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 500ची नोट कधी श्रीमंत असते, हे विसरू नका. श्रीमंतीची व्याख्याच ही आहे, घामाची धार. आता आपल्याला घामच येत नाही, आपण तर दिवसभर एसीतच राहतो. आता घाम यावा तर ह्यांनी वर फॅन लावला, कधी आम्हाला घामला. पण आलाय थोडा थोडा घाम. मी हे घाम दाखवणार आहे पाकिट घेताना. परत कुणी म्हणा नको घामाचा पैसा नाही. ऐकते ना सज्जन, ऐका, जगाची रीत आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, चित्रापेक्षा चारित्र्य जपा. श्यामची आई नावाचं पुस्तक वाचलं. सानेगुरुजी लहान होते. माय मला उचलून घे, पायाला माती लागते, माझ्या पाय खराब होतात. आई म्हणली, श्याम लहानपणी जसं पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस, तसं मोठा झाल्यावर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घे. याला म्हणायचं संस्कार. बस हे प्रेमाचं बंधन आईनं मुलाला द्यावं. माझी विनंती आहे, बंधन प्रेमाचं अति महत्वाचं आहे, हे जपा. पण संसाराच्या बंधनात प्रेमाचं बंधन हरवून गेलो आपण. लक्षात नाही राहिलं आपल्या प्रेमाचं बंधन. एकमेकावरचं प्रेम कमी होऊ लागलं, भावाभावाचं प्रेम कमी होऊ लागलं, आईचं लेकराचं प्रेम कमी होऊ लागलं, बापाचं लेकराचं प्रेम कमी होऊ लागलं. काल तर एक जण म्हणे, महाराज आमच्या बापानं दात घासाय माती ठेवली नाही. मी म्हणलं, भल्या माणसा, सारखं सारखं असं म्हणू नको, आमच्या बापानं आम्हाला काय नाही दिलं, बापानं काय नाही दिलं, बापानं काय नाही दिलं. तुझ्या बापानं तुला त्याचं नाव दिलंय, अजून काय द्यावं? आपल्या बापानं आपल्याला काय दिलंय? नाव. पैसा, धन, दौलत, श्रीमंती सगळं दिलं असतं, नावच दिलं नसतं तर. बाप करी जाडी लेकुराचे बोली, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी. हे आपुली करवंडी जय हो. वाळे बोणी, आपुली करवंडी वाळे बोणी, आपुली कुरवंडी वाळे बोणी, आपुली करवंडी वाळे बोणी. एक केला निराशी झाले, एक केला निराशी झाले, निराशी
महत्वाचं आहे. पण हे प्रेम काही वेळेपुरतं असतं. देवाचं प्रेम अबाधित असतं. संसारातलं प्रेम टिकत नाही. लग्न झाल्या झाल्या जेवढ्या प्रेमानं पती पत्नी एकमेकांकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणी बघत नसतात. आहे का ना चोपदार? ते बघा होय म्हणाले. अरे खरंच बघत नसतात भाऊ. हे खरं आहे. ते असं आहे. ते म्हणले जाऊ द्या त्यांच्याकडे चाललंय माझ्याकडे कशाला येऊ द्या. हे संसारातलं प्रेम समोरासमोर आहेत ना. हा हे बरोबर आहे. समजा हे प्रेम टिकत नाही जास्त दिवस. मुलाचं प्रेम बापावरचं कमी होतं आईवर वाढतं, आईवरचं कमी होतं बापावर वाढतं, ह्या दोघांचं एकमेकावरचं कमी होतं आणि पोरांवर वाढतं. पोरांचं आई बापावरचं प्रेम काही दिवसाने कमी होतं त्यांच्या मुलांवर जातं. हे ट्रान्सफर होतं. देवाचं प्रेम कमी होत नाही. प्रेमाचं बंधन संसाराचं बंधन असंच आहे. यात किती अडकलो किती अडकवलो तरी एक दिवस हे तोडायचंच आहे आपल्याला. चला बंधन क्रमांक 2 कर्माचं बंधन. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. हे कर्माचं बंधन आहे. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती अनेक प्रमाण आहेत. किंवा स्वतः देवानं सांगितलंय अदश्योर्ध्वम प्रसुरातस्य शाखा गुणपुरोधा विषय प्रवाला अदश्य मुलानी संततानी कर्मानुबंधीनी. हे बंधनच आहे ना. कर्माचं बंधन तुटत नाही. एक लक्षात राहू द्या. एकाच दगडाच्या खाणीतनं 3 प्रकारची दगड जन्माला आली. ए पुराव नीट बसा रे बाळा. एकाच दगडाच्या खाणीतनं 3 प्रकारची दगड जन्माला आली. एक दगड मंदिरातली मूर्ती झालाय, दुसरा मंदिराची पायरी झालाय आणि तिसरा नारळ फोडायला वापरला. या दगडाच्या खाणीचा दोष असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा. या दगडाच्या खाणीचा दोष. अरे बोलत नाही का तुम्ही? तुम्हाला राग आलाय का माझा? मी घरी जाऊ का? म्हणा ना. या दगडाच्या खाणीचा दोष, या दगडाच्या खाणीचा दोष. जाऊ द्या तुम्ही बोलत नाही. तो उदाहरण देतो कर्माची. एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जातं. पाणी उसाला गेलं उसाची चव, चिंचेला गेलं चिंचेची चव, कारल्याला गेलं कारल्याची चव, मिरचीला गेलं मिरचीची चव. यात विहिरीतल्या पाण्याचा दोष. एकाच माळ्याच्या मळ्यात फुललेली फुलं, काही देवाच्या हृदयाजवळ, काही ईश्वराच्या पायाजवळ आणि काही एखाद्याचे फुटके नशीब म्हणून प्रेतास कवटाळी ती. यात त्या फुलाच्या झाडाचा दोष. अरे बोला ना चांगल्या बोले. हे कसं बोलता तुम्ही? बाकीचं कसं काय बोलला ना. या दगडाच्या खाणीचा दोष अजिबात नाही. आता त्यांनाच मार्केट आलंय महाराज. नात करती काय यावंच लागते. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. तुमच्याकडे तर एक जण उगवलंय ना. हा द किंग मेकर. नाही तुमच्याकडचा किंग मेकर संघटनेचा अध्यक्ष आहे ना. येवला किंग मेकर संघटना तुमच्या भागातलाच आहे ना. परवा दिवशी त्याला फोन करायची इच्छा झाली होती. आमच्या भागातली ऐका झालंय असं. हे कलियुग आहे. इथं झापूक झुपूक संघटनेच्या माणसाला किंमत यायला लागली. चांगल्याला कोण देत? आमचा पकवाजा मेला पकवाज वाजवून त्याला फॉलोही कुणी करत नाही. हे दुर्दैव आहे. पहा माझ्याकडं आपला मुद्दा असा आहे. कर्माचं बंधनच आहे. स्वतः देवानं सांगावं ज्या अर्थी माझ्या बापाला मरावं लागतंय आणि मला वनवासाला यावं लागतंय. हे कर्माचं बंधन आहे. पुढचं जरा ऐका. एकाच मास्तरच्या वर्गात 100 पोरं असतात की नाही? काही डॉक्टर झाले, काही वकील झाले, काही कलेक्टर झाले, काही देवळात आले, चांगला बल काढून घेऊन गेले आणि गेलेलं तिथे लावून गेले. यात त्या मास्तरचा दोष, कर्माचा दोष आहे. एक तर पोरगा 8 दिवस शाळेत गेलं नाही. त्याचे गुरुजी शोधत आले. पप्याचं घर कुठं आहे, दाद्याचं घर कुठं आहे. ते घर सापडलं पण पप्या नव्हतं, आजोबा होतं. आजोबा काय? नातू कुठं आहे? तिथं घरात आहे. त्याला बाहेर बोलवा, 8 दिवस शाळेत नाही. म्हातारा आत गेलं आणि पप्याला म्हणलं लपून बस. तुझे सर आलेत तुला शोधायला, मारतील. भाऊ लपून बस. गुरुजी आलेत तुझे. पोरगं म्हणलं आजोबा तुम्हीच लपून बसा. मी आमच्या सरांना सांगून आलोय आमचा आजोबा वारलेत, आता 8 दिवस शाळेत येणार. ज्याच्या त्याचा कर्माचा विषय नाईलाज आहे. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे? कर्माचं बंधनच टाळा ना, पुढे चाला. जे पेरलंय ते उगवतं, याला कर्म म्हणतात. मी नेहमी सांगतो आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. अरे देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है. नाही मी बारामतीच्या पट्ट्यातला आहे म्हणून सांगितलं. आजपासून तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी चालेल ना.
हात वर करा बरं. किती बायांना वाटतं हो हा बोराटे महाराज आपला भाऊ असावा. अरे घ्या ना हात वर. त्या नागोबाला भाऊ म्हणतात. नागोबाला नागोबा काय तर आमचा भाऊ आहे. मग वारवाला काय जातात, स्टेटस काय ठेवतात, इंस्टाला स्टोऱ्या काय ठेवतात, नवऱ्याला मेन्शन काय करतात, नागोबा आमचा भाऊ आहे आणि मी त्याची लाडकी बहीण आहे. आणि तोच नागोबा तायडीचं काय चाललंय पाहिला किचनच्या कट्ट्यावर आल्यावर. आजपासून मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या. अरे बोला ना बहिण्यांनो, मी तुमचा, तुम्ही माझ्या. भाऊ कुणाचा? बहिणीचा. आणि बहिणी कुणाच्या? बहिणी कुणाच्या? आवाज येऊ द्या ना. बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? समाधान. काही चिंता नाही, तुम्ही निवांत राहा निखिल भाऊ. झालं असं आपल्याला वाटतंय आपल्या मागणं कर्म सुटल, पण नाही सुटत. का? देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला रे. शंभरपुरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा सार्वभौम राजा, त्याचं नाव धृतराष्ट्र. त्याला अरण्यात जळून मरावं लागलं. एकाला 1 लाख पुरं, 1.25 लाख ना तू 1.25 लाख, पण तो 80,000 बायका, 7 कोटी सोन्याची घरं, रामाच्या हातनं मरावं लागलं. लोक रावणाला नावं ठेवतात म्हणे रावण बेकार आहे, रावण वाईट आहे. अरे एवढा श्रीमंत होता तो, पण त्याला अहंकार नव्हता महाराज, त्याला माज नव्हता श्रीमंतीचा. 7.5 कोटी घरं सोन्याची होती, पण कधी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून खाली टाकत नव्हता. रावण बोलते सबको कोलते. कधी फेसबुकला त्यानं रावणानं लंकेचा फोटो पोस्ट नाही केला, द किंग ऑफ लंका. बिभीषण सकाळी सोडून गेला रामाच्या पार्टीत, मग फेसबुकला बिभीषणाचा फोटो खाली हॅशटॅग आपलेच गद्दार असं नाही लिहिलं. एवढा 10 तोंड होती त्याला, पण कधी एका तोंडानं कोणाची बदनामी नाही केली, त्यानं कोणाची निंदा नाही केली. आपल्याला तर देवाने एकच थोबाड दिलंय तरी अख्ख्या गावाचं माप काढतो आपण. 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजाच्या सासऱ्याचा. किती एकर? 3644. आपला तर 1 एकर, तो पण 265. त्याला बी पेटावल्याशिवाय कारखाना नेत नाही, तर छताड काढतो आपण. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. हो सख्या बापाला तू रे होऊ नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण, होशील तू हैराण, होशील तू हैराण. दारू गांजा बाईन वरती येईन संसार, अहंकारी तोऱ्यात फिरू नको घरदार. बालपण सार तू खेळण्यात घालवल, तरुणपण वेड्या वासनेत घालवल. बायका मुलं गणगोत सर्व इथं राहणार, तुझं कर्म वेड्या, तुझं कर्म वेड्या, तुझं कर्म वेड्या तुझ्यावर जाणार. ओ आज जवानी परितराने वाल कल पछताएगा, आज जवानी परितराने वाल कल पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. जाएगा जाएगा जाएगा. कर्माचं बंधन. घाबरा, जे करताय त्याला घाबरा, जे पेरताय त्याला घाबरा. खुशाल पाप करायला लोक घाबरत नाही. तो मांस खाणं चांगलं आहे का वाईट आहे? खरं खरं सांगा बरं, तुम्हाला मर्यादेची शपथ आहे.
वाईट आहे? गावात स्मशान आहे का हो तुमच्या? स्मशान आणि मंदिर आहे ना, जिथं मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? अरे बोला ना, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? माझ्याकडे पाहताय ना तुम्ही, जिथं मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? अरे मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात, मेलेली बोकड्या ह्याच्यातून म्हणे देह देवाचे मंदिर. देवाला नाही आवडत, देवाला प्रेमाचं बंधन आवडत. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. कानडा, मला आवाज पाहिजे. कानडा, कानडा, कानडा. वेदा नाही अंत पार याचा कानडा. निराकार तो जसा प्रगटला, उभय ठेविले, उभय ठेविले पुतळा चैतन्याचा. कानडा, कानडा, कानडा. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरी. अबीर गुलाल, अबीर गुलाल. नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा. बस वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी. चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग. नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. अर्ध मनात अर्ध ओटावर ह्याला प्रेमाचं बंधन म्हणतात. हे आवडतं देवा, कळलं महाराज? मग उदाहरण आहे का? आहे ना. पतंग नावाचा कीटक पाहिलाय, हत्ती पाहिलाय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 गुण आहेत. ही बंधनच आहेत. शब्दाचं वेड असतं त्या हरिणाला. हरिण पाहिलं का? हरिण, 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 हरिण पाहिलं का रे पुरीनं? ते हरिण कसं पकडलं जातं माहितीये? बीन नावाचं एक वाद्य असतं, ते वाजवलं जातं. त्या हरणाला एवढं आवडतं, ते जे वाजवतंय त्याच्या जवळ जाऊन थांब. कोण? हरिण. तुम्ही ते आशा भोसलेंचं गाणं ऐकलंय का? जिनी जिनी वाजे बीन सख्या रे, अनुदिन चीज नवीन. असलं पाठ करत जा ना, असलं बाया नाहीत पाठ करत. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. एवढंच झालंय आता. लोण्याचा गोळा. कधी म्हाताऱ्याला तू जेवायला नीट घालत नाही. श्रावण महिन्यातलं सोमवार करते, म्हाताऱ्याला हाताखालून काढते आणि पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते. तेवढाच दणका चाललाय आता. ते बिन नावाचं वाद्य वाजलं की हरिण थांबत. शब्द, बंधन, स्पर्श. हरिण काय म्हणतं माहित आहे त्या शिकाऱ्याला? मला मार, गळा काप, मुंडक तुझ्या वाड्याला अडकव, माझ्या प्रेताचं कातडं काढ, त्याच्यावर बस, पण वाजवणं बंद करू नको. प्रेमाचं बंधन आहे. शब्द, स्पर्श. हत्ती. मागच्या 2-4 दिवसात बातमी आली, कोल्हापूर जिल्ह्यात नांदणी नावाचं एक गाव आहे. 25-35 वर्ष एक हत्तीन गावानं सांभाळली होती. तिचं नाव मला आठवत नाही, महादेवी होतं नाही का? महादेवी नावाची हत्तीन. माधुरी म्हणायचे तिला. गावची हत्तीन होती. 3 पिढ्या त्या हत्तीने पाहिल्या होत्या. गावात पाहुणा रावळा गणगोत कुणी आलं तर त्या हत्तीला भेटवायचं.
राज्य शासनानं चौकशी अहवाल मागितला, म्हणे ती हत्ती आजारी आहे. मग केंद्र शासनाकडे तो अहवाल गेला. दुर्दैवानं तिला गुजरातला हलवण्यात आलं, संशोधन केंद्रामध्ये जिथं हत्ती सांभाळले जातात तिथं. ऐका, अख्खं गाव रडत होतं, बाया रडत होत्या, पोरी रडत होत्या. एवढं प्रेम होतं हत्तीनीवर. शब्द, स्पर्श, रूप. रूपावर प्रेम नाही, आता सगळ्याचं तर रूपावरच प्रेम आहे. मला खरं खरं सांगायचं बरं, मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, अजिबात लाजायचं नाहीच. विनेकरी, लग्न झाले का तुमचं? बरं वाटलं मला. गावातली तरुण पोरं पंक्तीला जेवायला वाढू लागत जा. शास्त्र असं सांगतं, जी पोरं जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न लवकर होत नाहीत महाराज. जेवाय वाढू लागत जा, मदत करत जा. मला खरं सांगा चोपदार, तुम्ही तर पुढेच आहात, तुम्हाला नाही विचारत आता. चौकीत दरोडा टाकल्यासारखं होते तुमचं पण झाले. मला खरं सांगा, जेव्हा बायको, हा अरे तसं नाही, खरं सांगा म्हणजे विचारणार आहे ते खरं सांगा. नाना नाना माझ्याकडे पहा. नाना खरं सांगा, जेव्हा बायको पाहायला जातो आपण तेव्हा तिचं रूप पाहतो का हरिपाठ पाठ आहे का विचारतो? हा, तुमच्याकडे जायचा विषयच नव्हता महाराज. आता आम्ही तर लग्नाच्या आधीच मोबाईल घेऊन देतो, नाही द्यावाच लागतो. काय करता, रूपावरच चाललंय सगळं. आता रूप असेल तरच सगळं आहे का नाही विनेकरी महाराज? ते बघा, होय म्हणाल विनेकरी. ऐका, आता रूप पाहिलं पाहिजे का गुण पाहिले पाहिजे? गुण पाहिले पाहिजे. आपण भाळतो कशाला? रूपालाच भाळतो ना. पतंग नावाचा कीटक त्यातच फेल गेला, रूपाला भाळला. त्याने काय केलं माहितीये? त्या पेटत्या दिव्यावर झेप घेतली. रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला असे पतंगे, जळून गेला. शब्द, स्पर्श, रूप बंधनं सांगतो. रस, ह्या बंधनात आहोत आपण. जिभेचे चोचले पुरवतो आपण. ज्या दिवशी एकादशी त्याच दिवशी जास्त भुका लागतात. सोमवार आला ना श्रावणातला, त्याच दिवशी सकाळी 8 वाजता पोटात कोरड पडतं. एरवी तो 2-2 वाजेपर्यंत उपाशी. त्या रसाचे चोचले आहेत आपल्याकडे. याच्यापेक्षा पुढचं सांगू का? मासा असतो, मासा. तो मासा पकडण्याची एक पद्धत आहे. गळाला गांडूळ लावलं जातं. गांडूळ म्हणजे काय तुमच्या पाहिले ना? ते असं खाली सोडलं जातं, ते वळवळ करतं, जमिनीत असतं बघा, पावसाळ्यात निघतं ते. पाण्यात आलं की मासा पाहतो, पळतच येतो गिळायला त्याला. ते गांडूळ काय म्हणतं माहिती आहे? मत आओ मेरे लिए, मुझे भेजा है सिर्फ तेरे लिए. अगर तू आता है मेरे लिए तो हम दोनों का बाप बाहर खड़ा है तेरे लिए. अरे आमिषाच्या मिशे गळगिळे मासा आणि फुटून या घसा मरण पावे. मरतय ना ते, एवढी बेकार अशी आहे. स्वतः तुकोबरायांनी जगाला सांगण्याआधी देवाला विनंती केली, तोडी आशा पास वास करी हृदयी, तोडी आशा पाश वास करी हृदयी, तोडी आशा पाश वास करी हृदयी, तोडी आशा पाश वास करी हृदयी. करिया ती मीराचा नाश उदय प्रकाश, तोडी आशा पाश करी वास हृदय, करिया थोडी आशा पाश करी वास हृदय. शब्द, स्पर्श, रूप, रस. आता राहिला गंध, भ्रमर, भुंगा. पाहिलाय का? ज्ञानोबरांची एक सुंदर ओवी आहे. जैसे भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडीये कोवळीये. पडणारा लाकूड पोकरणारा भुंगा. काष्ट म्हणजे लाकूड, काष्ट म्हणजे CAST नाही, काष्ट क कलाकाना का षटकोनाचा श अर्धान ठ, काष्ट. लाकूड पोकरणारा भुंगा पाकळीमध्ये अडकला फुलाच्या. फुल म्हणलं, ए भुंग्या, कोण्या गावचा आहे? भुंगा म्हणला, बाबळेश्वरचाच आहे मी. तू रे? मी पण इथलाच आहे. काही वेळानं पाकळ्या मिटतील, सोड माझा नाद. रनावे नाही जाणार. अरे वेडा काय? भुंगा म्हणे, आपलं प्रेम आहे तुझ्यावर, मकरंद सेवन करण्याकरता. अरे अडकू नको, निघून जा. ऐक माझं. 6 वाजले, अंधार पडला, पाकळ्या मिटल्या, भुंगा अडकला, गुदमरू लागला. मग फुल काय म्हणाल माहिती? ए भुंग्या, आता पाकळी कुरतड, बोळ पाड आणि त्या छिद्रातनं निघून जाय.
भुंगा म्हणला नाही निघणार. का? मरेन पण निघणार. फुल म्हणाल, भुंग्या, देर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स, युअर इमोशन्स अँड युअर सरोज, युअर लव, जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड. तोड, जा निघून. भुंगा म्हणला मी सय्यारा बघून आलोय. ते सलाईन घेतलेली पुरण, शेंबड्या पुरी, नाकातला मेकूड निघत नाही, तिथं जाऊन हुमसून रडतात. माझं तर प्रेम आहे तुझ्यावर. कोण म्हणतो? भुंगा. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ दी लव. मरेन पण तुला सोडणार नाही. अवघ्या काही क्षणात भुंगा मेला. अख्ख्या गावात दुःख झालं. पण त्या दिवशी तुकोबऱ्याने दिवाळी साजरी केली. लोक म्हणले, महाराज अहो लोकाच्या घरातलं मेल्यानंतर दुखवटा साजरा करायचा असतो, तुम्ही आनंद काय साजरा करता? महाराज म्हणाले, मी शिकलो, तुम्ही शिका. म्हणे काय? सामान्यातला अतिसामान्य भुंगा जर किरकोळ फुलाच्या नादात स्वतःचा जीव देऊ शकतो, असामान्य देह दिलाय ज्या देवानं, त्या देवा करता तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. अरे नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमर सुमन, हे बंधन प्रेमाचं देवाला आवडतं अभंगाचं ध्रुवपद. प्रेम प्रीतीचे बांधले, जय हो. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. प्रेम प्रीतीचे बांधिले. टाळी वाजवा जरा त्यांच्याकरता मनापासून. याला प्रेमाचं बंधन म्हणावं. देवाला कोणतं बंधन आवडतं? मी बंधन या शब्दापासून बाजूला गेलो ना. आता पुढचं बंधन सांगतो. बंधनाचा तोडू फासा आणि देऊ आशा. हे आशेचं बंधन तर खतरनाक आहे. सर्व सुखाची आशा लय बेकार असते. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 5,000ची साडी आणली. माय किती हजाराची? 5,000ची फेकली बायकोच्या तोंडावर. बायकोला आनंद झाला पण रडायला लागली. म्हातारीला सांगू नका सासू, आणि विचारलं तर 300चं सांगा. होतं कितीचं? सांगितलं किती रुपयाचं? म्हातारी आली, केवढ्याचं आहे? आई नाही का दिसली कधी? पोरग म्हणलं, आई रागावू नको, नाशिकला गेलो होतो मी, तरी एकच आणली. ह्या चोपदारांनी 2 आणल्यात. कुणाला आणल्यात कुणा स्टॉक पण आणल्यात. मग पुढे आहेत म्हणून सांगतो. आपल्याला काय खरं बोलायची सवय आहे, खरं सांगतो महाराज. हे माझ्या लक्षात राहत नाही त्यामुळे. किती रुपयाचं आहे? 300चं आहे. आईनं लुगडं हातात घेतलं. ते साडी इतकं भारीतलं येतं बरे 300ला. इतकं चांगलं. कमीत कमी 5-7 हजाराचं असेल. तुझ्या गळ्याची शपथ 300च आहे. म्हातारी अशी हुशार होती. तिनं 300 रुपये आणले, पोराच्या हातावर ठेवले, साडी उचलली. या 300चं सुनबाईला दुसरा आण. हे राहू दे मला. 4,700ला काम लागलं पठ्ठ्याला. हे आशेचं बंधन आहे. तोडून टाका, जाऊ द्या पुढं. अजून सांगता पुढचं. कृष्णानंद सरस्वती नावाचे एक स्वामी होऊन गेले. तुम्ही वाचलंही असेल गुगलला वगैरे येतात त्यांचे लेख. कृष्णानंद सरस्वतींचं कृष्णावर फार प्रेम होतं. तुमच्या कृष्ण भजनी मंडळ पण आहे ना तुमच्याकडं? आमच्याकडे एक कृष्णाचं मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. कधी आला तर या महादेवाला. मग त्या कृष्णाला रोज गुलाबाचं फुल व्हायचे. कृष्णानंद नाव पण कृष्णानंद सरस्वतीच. आणि एक दिवशी ते गुलाबाचं फुल आणायला उशीर झाला. एकच फुल उरलं फुलवाल्याकडे. तिथे एक सावकार आला होता.
कृष्णानंद सरस्वती म्हणाले मला फुल पाहिजे. सावकार म्हणला मला पाहिजे. फुलवाला म्हटला 1 रुपया द्या आणि कुणीही न्या. सावकार म्हणे मी 2 रुपये देतो. कृष्णानंद सरस्वती म्हणाले मी नेहमीच गिरायक की नाही, मला द्या. सावकार म्हणे 5 रुपये देतो. कृष्णानंद सरस्वती म्हणले असंच जर असेल तर मी 10 रुपये देतो. ऐकताय ना, आत्ताची घटना आहे. सावकार म्हणे मी 15 देतो. कृष्णानंद सरस्वती म्हणले हे बघ, तुझ्या बायकोचा वाढदिवस म्हणून तू नेतोय, पण माझ्या कृष्णाच्या भक्तीत आणि प्रेमात अंतर नाही पडलं पाहिजे, मी 50 देतो. माझा तरी थांबाव ना. सावकार म्हणे मी 100 देतो. कृष्णानंद सरस्वती म्हणाले मला मागं पण कोण नाही पुढं पण कोण नाही, मी 500 देतो, पण गुलाबाचं फुल मीच नेणार. सावकार म्हणे 1000 देतो. हे म्हणले 10,000 देतो. बोल देतोय का? ह्याला तर घामच आला, घेताय का नुसतंच वाढवतोय कुणाच ठाऊक. पण तोपर्यंत 5-25 माणसं गोळा झाली होती. घामाघूम झाला होता, थोडा इज्जत का सवाल था. मग देतो 11,000, मी 22,000 देतो. कृष्णानंद सरस्वती डबलीनच चालायचे. सावकार म्हणे मी 25 देतो, मी 50,000 देतो. सावकार म्हणे मी 75 देतो, मी 1,00,000 देतो. नवल वाटल, कृष्णावर एवढं प्रेम होतं की 1 रुपये किमतीचं गुलाबाचं फुल कृष्णालाच व्हायचं या उद्देशानं कृष्णानंद स्वामी सरस्वती यांनी 1,11,111 रुपयाला खरेदी केलं, नेऊन कृष्णालाच व्हायला. याला प्रेमाचं बंधन म्हणतात. आजही कर्नाटकात त्यांना पूजलं जाते. आपण अजून पट्टी देत नाही ठरलेली महाराज. मागून मागून कंटाळा आला असेल संयोजकांना, आणून द्या आणून द्या आणून द्या आणून द्या, उद्या देतो पळून चाललो का, असंच झालं का, हे लक्षात राहू द्या. ही परिस्थिती. हा तुमच्याकडं स्वतःहून आणून देतात ना. गावासाठी एकदा टाळी वाजवा. याला प्रेमाचं बंधन म्हणतात. हे कधी विसरू. आणि म्हणून तर 101 वर्ष झाले सप्ताह चालू आहे. 101 हे फार तुम्ही भाग्यवान आहात. आता दुसरं बंधन भावाच. एक प्रेम कळाल. राणा ने विष दिया मनो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. आता आपल्याकडे पेटी नाही, पेटीवाला असतं मग त्यानं वाजवलं असतं. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली, वो तो गली गली, वो तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसे लागी लगन, लागे लागे रे लगन, लागे लागे रे लगन, लागे लागे लगन, लागे लागे रे लागे रे लागे रे लागे रे लागे रे लागे रे लागे लागे लगन, लागे लागे लगन, लागे लागे लगन, लागे लागे लगन. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. भावाचं बंधन. दुसरं एक उदाहरण सांगतो. पैलवान बाप. पैलवान कसा असतो, त्याचे कान वगैरे असे मोठे असतात. हिंद केसरी झालेला घरी आला. बाबळेश्वर गावात सत्कार ठेवला होता. निघालं होतं घरातनं, वाड्यातनं बाहेर येत होतं. तेवढ्यात त्याचं 2 वर्षाचं लेकरू पळतच आलं आणि त्याचा पाय धरला. कुणाचा? पैलवानाचा, बापाचा. मुळात एक लक्षात ठेवा, पैलवान कुणाला म्हणतात माहिती आहे? राग असून सुद्धा शांत राहणं, त्रास असून सुद्धा प्रामाणिक राहणं, श्रीमंती असून सुद्धा साधं राहणं आणि ज्ञान असून सुद्धा नम्र राहणं. ज्याला जमतं त्याला पैलवान म्हणायचं. नुसती तब्येत असून नाही, संयम पण महत्वाचा आहे. त्यानं पायाकडे पाहिलं, पोरांना पाय धरला होता. हाक मारली बायकोला, अगं ऐकलंस का? काय? या बाळाला उचलून नाही तर हे पोरग मला पाडल. ते म्हणली काय हो, लय मोठाले पैलवान पाडले म्हणत होता, उताने केले म्हणत होता, आणि लेकरू पाडल म्हणता होय? तुला कळायचं नाही. पदरी घाले पिळा बाप निर्बळासाठी बाळा, हे भावाचं बंधन आहे. प्रीतीचा हे कळ घाली पदरासी पीळ, सरोनी दिवाळ मागे पुढे पित्यासी. मी ओढून ताणून विषय आणत नाही, माझ्याकडे काही मिनिटं शिल्लक आहेत, जरा माझ्याकडे पहा. लक्षात राहू द्या, ज्याचा भाव शुद्ध आहे ना त्याला देव चटकन मिळतो. अनेक प्रमाणात माझ्याकडं भाऊ बळे आकळे रवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी.
भावेविन देव न कळेच संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. अनेक काही न लगे एक भावचे कारण, हे अनेक प्रमाण आहे. भाव तुका म्हणे भावे, हे सगळेच भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. ऐका माझ्याकडे पहा. महाराज म्हणतात तुका म्हणे ज्याचा शुद्ध भाव त्याला देव लवकर मिळाल. आता भाव सांगतो थांबतो. काय सांगणार आहे मी? थोडं ताट बसा. काय सांगणार आहे? काय सांगणार आहे मी? भाव का सांगणार आहे? मी जर भाव नाही सांगितला तर माझा भाव कमी होण्याची शक्यता आहे. आणि मी अजिबात भाव खात नाही, त्यामुळे मी भाव सांगणार आहे. तुम्ही सुद्धा शुद्ध भावाची माणसं आहात म्हणून भाव सांगणार आहे. प्रेमाचं बंधन ऐकलं, आता भावाचं बंधन. भाव काय सांगतोय मी? भाव. आपल्या अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे आलोय आपण. जे विसरून गेले त्यांच्यासाठी फ्लॅशबॅक सांगतो. मी अभंगाच्या प्रस्तावनेत प्रेमाचं बंधन सांगितलं, संसाराचं बंधन, कर्माचं बंधन, गुणाची बंधनं सांगून अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश केला. मी हेच तुम्हाला सांगितलं या कीर्तनात. नामाचं महत्व किती अनन्य साधारण आहे. पहिलवानाची व्याख्याही सांगितली, गरजवंताची व्याख्याही तुमच्या समोर मांडली. चित्रापेक्षा चारित्र्य किती महत्वाचं आहे हे सुद्धा मी तुमच्या समोर मांडले. भावनापेक्षा भावना किती महत्वाची असते ते सुद्धा तुमच्या समोर सांगितलं. चककणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागं न पळता ध्येयापर्यंत जायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आणि आता भाव सांगतो. काय सांगतो? हा आता ऐका. भाव विसरले असतील तर फ्लॅशबॅक. जगद्गुरु तुकोबरायांचं देहू गाव, आणि त्या देहू गावात 3 बाजूनं डोंगर आहेत. भंडारा, भामचंद्र आणि बोला 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 घोराडेश्वर. महाराज दररोज जायचे भंडाऱ्यावर आणि तिथं जाऊन अभंग लिहायचे. तिथं गेले महाराजांचे एवढे सुंदर अभंग असायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुम्ही चांगली लोक आहात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षिये आळवीती. एवढं सुंदर मंडपन सिस्टमन कुठले होतो कुबऱ्यान. आकाश मंडप पृथ्वी आसन. आकाश मंडप पृथ्वी आसन. रमे तेथे मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा. आज डोंगराकडे बैलगाडी आली. कुणाची असावी माहित नाही, पण 2 पांढरी शुभ्र बैल झुंपलेली, तट्ट्या लावलेला बैलगाडी सजवलेली, एक कासरे घेतलेला कुणीतरी उभा होता पुरुष. पाहिलं तो कोबान. आज माझ्या भजनाला कोण आले कोणाच ठाऊक. त्या डोंगराच्या खाली बैलगाडी सोडली गेली, बैल बाजूला बांधली, आणि एक पुरुष हातात तांदूळ घेऊन तुकोबरायांकडे आलाय. कोण होता माहिती आहे? तो तुकाराम महाराजांचा मेहुणा होता. तुकाराम महाराजांचा मेहुणा, भागीरथीचा मामा, म्हणजे आवलीचा कोण? भाऊ. आणि मी काय सांगतो ते अक्षदा हातात. दाजी राम राम. पाहुण्याला राम राम नाही, नमस्कार नाही, चमत्कार नाही. दाजी मंगळवारी लग्न आहे माझं. बापरे, आज तर बुधवार, अवघे 7 दिवस राहिले. याल ना दाजी? होय. नाही 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 दाजीचं आपलं काय खातो आम्ही कासे संगाती. दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदासनी, गोविंद शैनी, गोविंद त्या मनी बैसलासे. हे सगळं अजिबात इकडं लक्ष नाही, तिकडं नाही. शिंख जांभई खोकला बस इतुकाची वेळ वाया गेला. महाराजांचं भजन चाललं होतं, गेला निघून. या नाही काय नाही. मग घरी आला. तायडे, बहिणीला भाऊ जवळच असतो. बहीण दारात आली. फुटलेल्या तांब्यामध्ये पाणी आणलं, भावाच्या पायावर ओतलं, पाय धरले, पाय पुजले भावाचे, आतमध्ये नेलं भावाला, पाठ टाकला बसायला, आणि भावाच्या खांद्यावर डोकं टेकून रडू लागली. ताडे का रडते? कारण नाही सांगितलं. तुम्ही पहा, आपली बहीण जर दुःखात असेल ना, फक्त रडते पण कारण सांगत नाही. तुम्ही किती तिला खोदून खोदून विचारला, दाजी काय म्हणले का, पाहुणे काय म्हणले का, कशाच दुःख आहे? काय नाही, पदर डोळ्याला लावते, बरं चाललंय, तू बऱ्याच दिवसात ना आला म्हणून बरं वाटलं, झालं का? याच्या पलीकडे काय करत नाही. येत जा दादा. ताई, 3644 एकराचा मालक आहे मी. मी पाहिलं तुझी झोपडी, घर चंद्रमुळी, चुलीवरी हराळी. 8 दिवस चूल पेटली नसेल तुझ्या घरची. एवढी गरीब आहे, चल माझ्या बरोबर. नाही येणार दादा, ज्या घरी दिलं त्या घरी आता मरायचं. काही पैसे देऊ का? नको.
उलट मीच तुला आशीर्वाद देते. का? वाट पाहुणे पाहुणे झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. खरी बहीण रक्षाबंधनाला भावाला काय मागत नाही. ऐकताय ना लाडक्या बहिणीनं? वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. हो वाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नातं किती ओ चांगल. माझ्या रक्ताचा टिळा लाविला, दोन जीवातून धागा एक ओविला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. मोडलेला पाठ उभा करून ठेवला तोपर्यंत भाऊ दारात आला. बैलगाडीमध्ये बसला, हात हलवत होती. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत येते रे दादा, जा तुझ्या लग्नाला येते. घरची गरिबी होती, सांगितली नाही. भाऊ निघून गेला. गुरुवार आला, शुक्रवार आला, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवारची सकाळ झाली. पाखरं घरट्यातनं जागी, वासरं गाईजवळ, लेकरू आईजवळ आलं. भागीरथी नाव त्या लेकराचं. 6.5 वर्षाची भागीरथी पळतच आली आणि बापाच्या पायाला मिठी मारून म्हणते, बाबा मी पण येणार लग्नाला. तेव्हा महाराजाच्या लक्षात आलं मेवण्याचं लग्न आहे. ते तर तयारीतच होते. चल तर महाराजाला काय, 10 वाजले होते त्यामुळे पटकन तयारी केली. विना गळ्यात, एक हातात चिपळ्या, दगडाची डाळ कोण त्याचा भाव. झाली महाराजाची तयारी. फाटलेली बाराबंदी. महाराज निघाले. महाराजाच्या पाठीमागं लगबगीनं आवली निघाली. मालक येऊ द्या मला. आवलीनं 17 ठिकाणी फाटलेलं लुगडं गाठी मारून घातलं होतं. हे दोघं जण निघाले. 6.5 वर्षाची पोर पाठीमागं पळते. भागीरथे यायचं नाही तू. आवलीचे शब्द. आई येणार. नाही यायचं म्हटलं ना, आई येणार मी. मामाचं लग्न मी कशी थांबू, मी येणार. बाया बापड्याचं कसंही झाकून जातं ग, पण तुझ्या अंगावर कापडं नाहीत, घालायला फ्रॉक नाही तुला. झाडाची पानं गुंडाळते एवढी गरिबी आली. एक काळ असा होता, तुझ्या बापाची श्रीमंती होती तुझ्या जन्माआधी. भागीरथे तुझ्या बापाला तुका शेठ म्हणायचे लोक. एक लक्षात राहू द्या, श्रीमंतीतून गरीबी येणं फार अवघड असतं. गरिबीतून श्रीमंती आलेली पचवता येते. आपल्या घरातल्या 2 गोष्टी कधीच कुणाला सांगायच्या नाहीत. एक आपली झालेली तारांबळ, आपल्यावर झालेलं कर्ज, आणि आपल्याकडे आलेला पैसा. कधी कुणाला दावू नये. महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं. आवले जी धनी का घेत नाही पोरीला, बापाचं प्रेमच पोरीवर. अहो कापडं नाहीत तिच्या अंगावर. असू दे, तुझ्या भावाचं लग्न आहे, काय होत नाही. नको बाबा, माझ्या माहेरात माझ्या सासरची आबरू गेली नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या नवऱ्याचा अपमान कधीतरी माहेरात होऊ देता का? बोला. तुमच्या नवऱ्याबद्दल दारोडा असला बेवडा असला ना, तरी माहेरात त्याला कुणी काय म्हणलेलं तुम्हाला खपत नाही. इज्जत असते. नाही यायचं. तुकोबराय जवळ आले. भागीरथे आईचं ऐकायचं नाही. ऐकणार मी. मग बाबाच ऐक. बाबा तुमचं ऐकते. पुरीला उचलून घेतलं. तुकाराम महाराजांनी घरात नेलं. झोपडी होती. कुडाच्या भिंतीला टेकून बसले तुकोबा. मांडी घातली आणि 6.5 वर्षाच्या पुरीला मांडीवर घेतलं. काय भाग्यवान असेल हो. तुकाराम महाराजाची लेक जिला तुकोबरायांची मांडी मिळाली. भागीरथे रडायचं नाही आम्ही येईपर्यंत. बापाचं ऐकते पोर. दुसरा कुणाचं ऐकत नाही, पण बापाचं मोडत नाही. 6 वर्षाचं एक छोटंसं पोरग जत्रेला गेलं. बाप सोबत होता. हट्ट करत होतं, पप्पा मला खेळण्यातली गाडी पाहिजे, खेळण्यातला जेसीबी पाहिजे, पाळण्यात बसायचे,
त्या झुल्यात बसायचं. पैसे द्या, 100 द्या, 200 द्या. बाप काय देत नव्हता. पोराला राग आला, बापाच्या हाताला हिसका दिला, पोरग निघून गेलं. 15 मिनिटानं पोराच्या लक्षात आलं, ज्याच्या बरोबर आलो तो बाप दिसत नाही. बाबा कुठं आहे, बाबा कुठं आहे, पप्पा कुठं आहे, पप्पा कुठं गेले, पप्पा कुठं आहे. तुमच्यासारखी 4 चांगली माणसं आली ना, ए पोरा रडू नको, धर तुला 100 रुपये देतो. नाही पाहिजे, पप्पा पाहिजे. अरे 200 देतो, नको मला. अरे मग 500 देतो, नाही पाहिजे. चल तुला पाळण्यात बसवतो, झुल्यात बसवतो, बत्ताशी जिलेबी खाऊ घालतो. नाही खायचं. आता कोण पाहिजे? मगाशी सगळं पाहिजे होतं, सोबत कोण होता? आता सगळं फुकट मिळतंय की? आता कोण पाहिजे? पोरांनो लक्षात राहू द्या, जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत धन दौलत पैसा अडका सोनं नाणं सगळं पाहिजे असतं. बाप मेल्यावर फक्त बाप पाहिजे असतो. ज्याच्या आयुष्यातला बाप नावाचा विठोबा जिवंत आहे त्याला आयुष्याचं पंढरपूर लवकर मिळवता येतं महाराज. ऐका पुढचं. भागीरथीची झोप लागली, तुकोबऱ्यांनी बाजूला झोपवलं. फार प्रेम. लेकीकडे डोळे भरून पाहिलं, लेकीची फार आठवण येते बापाला. बाप तो बाप असतो, पोरीवर फार प्रेम. 2 महिन्याची लेक आहे माझी छोटी. माझा आवाज ऐकला की खुलून पाहते माझ्याकडे. हे प्रेम असतं लेकीचं बापावर. ते निघून गेले लग्नाला, थोडं राहिले आता, दिवसभर लग्नात. पण विटेवरच्या देवाला दया आली. खाली उतरलं ते किरण महाराज आणि मामा झाला भागीरथीचा. डोक्याला टापर बांधली, साकळ्या सोन्याच्या गळ्यात घातल्या, शेट होतं ना ते, आणि असं हातात काठी घेतली. रखमाईला म्हणते, रखमाई काय येताय का? कुठं? देहूला जायचंय. कोणाच्या घरी? तुकाराम महाराजाच्या घरी. कोणाकडं? भागीरथीला भेटायला. तुम्ही कुठला रोल केलाय आज? मी मामा झालो भागीरथीचा. मामी होताय का? नाही येत मी, तुम्हीच जा. आलं हे मामा होऊन. देव मामा झाला. कुणाचा? देव मामा झाला. कुणाचा? भागीरथीचा मामा. तुकोबऱ्यांचा मेहुणा म्हणजे आवलीचा कोण? आणि मी काय सांगतो? भा, हे लक्षात राहू द्या. आलं घरी. ते झोपडीचं दार उघडच होतं. भागीरथी झोप लागलेली. भागीरथी बाहेर ये. पळतच आली. मामा. आता तो मामा होता का? जगाला मामा बनवणार आज मामा झालत. मामा तुझं तो लग्न होतं ना रे आज. अगं भाचे नाही लग्नात मला दम निघतोय. हे बघ, शिर्यानं मखमल केलेला ड्रेस आणला आणि भागीरथीच्या अंगावर घातला. काय चमकू लागली भागीरथी. बराच वेळ बसला. जाऊ का आता? का? मामी वाट बघते बहुल्यावर. गेलं निघून ते. संध्याकाळी दिवस मावळताना हे नवरा बायको घरी आले लग्न लावून. कोण कोण? तुकाराम महाराजांनी आवली. जसे घरी आले तसं लांबूनच पाहिलं आवलीनं. मालक डीपी मंजूर झाला काय हो? उजेड कसं काय येतो झोपडीतनं? आज जाऊन पाहतात तर भागीरथी खेळते. भागीरथी, अगं हा ड्रेस कुणी दिला? बाबा तुम्ही निघून गेला आणि मामा आला होता. मामा म्हणला भाची नाही, मला करमत नाही, आणि हे बा हा ड्रेस ना माझ्या मामाने दिला. आता एवढं ऐकल्यानंतर आवलीचं अवसान वाढलं ना महाराज. तिला सगळं खरं वाटलं. आवलीनं बांगड्याच मागं सारल्या. मालक जन्म गेला संसार करून तुमच्या बरं, कधी काय मिळलं का मला? पण बघा माझा भाव किती चांगला आहे. स्वतःच लग्न असून माझ्या लेकी करता धावलाय की नाही, आला की नाही तो. माझा भाव चांगला आहे. तुकाराम महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं. जाणलं सगळं. खरंच आवले तुझा भाव चांगला. आवले अगं खरंच तुझा भाव चांगला म्हणून जगाचा मालक आपल्या लेकीसाठी विटेवरून धावला. याला म्हणायचं भाव. हे का सांगतो? तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे, भेने देवे करावे, भेने देवे करावे प्रेम प्रीती. हरि बोल. बांधिले विठोबा रखुमाई